नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित झाली का भेट जिजाबाईशी? पाटील पेपर वाचत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, कदाचित तो न सांगता गेल्यामुळे. हो झाली, भरपूर माहिती मिळाली आणि तिचा खूप उपयोग होणार आहे. त्यालाही आतून थोडा अपराधीपणा वाटत होता. बरं एक काम कर, तू आधी जेवून घे, मग संध्याकाळी निवांत चर्चा करू. ए रूपचंद, याला ताट वाट रे. प्राजक्ताला 5 वाजता भेटायचे ठरवले होते. संध्याकाळी? संध्याकाळी काय? संध्याकाळी जरा बाहेर जायचं होतं. आपण रात्री बोलूयात? हो चालेल की, निवांत बोलू. तू फ्रेश हो आणि जेवण कर. मालक श्रीकांतरावांना कुलकर्ण्याच्या प्राजक्ताला भेटायचं आहे वाटतं. कोपऱ्यात फुलदाणी पुसत असलेला नाम्या मोठ्याने हसत म्हणाला. काय श्रीकांतराव, गाव फारच आवडलेलं दिसतंय. पाटीलही हसू लागले. तुम्हाला कसं कळलं? श्रीकांत लाजून म्हणाला. वीतभर गाव आमचं, कोणी शिंकला तरी सगळ्या गावाला आवाज जातोय. सगळ्या खबरबात येतात आम्हाला. यावर सगळ्यांमध्ये हशा पिकला. तो रूममध्ये जाऊन फ्रेश झाला. खोलीची कुणीतरी आवरावर करून ठेवली होती. त्याचे सामान कुणीही इकडचे तिकडे केले नव्हते. कपडे बदलवून तो बाहेर आला. पाटील त्यांच्या खोलीत आराम करायला गेले होते. त्याने जेवणावर ताव मारला. मस्त डाळीची खिचडी, कढी आणि भाकर त्याने पोटभर खाल्ली. खूप छान जेवण बनवता हा तुम्ही. वय आणखीन काही लागलं तर सांग. रूपचंद नम्रतेने म्हणाला. वय सांगतो. तोही त्याच लईत बोलला आणि बाहेर बसलेला नाम्या खळखळून हसला. आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेला. 4:30 वाजता तो फ्रेश होऊन बाहेर आला. कुठे निघाली स्वारी? पाटील आपल्या लाडक्या घोड्याला अंगणात कुरवाळत होते. जरा चक्कर मारून येतो. चल चहा घेऊन मग जा. चहा घेऊन तो त्याच गल्लीत पुन्हा गेला. प्राजक्ता बाहेरच ओट्यावर बसून गल्लीतल्या छोट्याशा मुलांचा खेळ बघत होती. आपल्याशीच हसत होती. तिचे मोत्यासारखे शुभ्र दात आणि गोबऱ्या गालावरची खळी पाहून कोणीही मोहून जाईल. श्रीकांत जवळ गेला तशी ती उठून उभी राहिली. चलतेच बाहेर? एक लहानशी चक्कर मारून येऊ. मावशीला विचारून घे. हो आलेच, 2 मिनटं. तू पाणी वगैरे घेणार का? नाही नको थँक्स. ठीक आहे आलेच. ती परवानगी घेऊन आली. आम्ही नदीकडे निघालो. माझी आवडती जागा तीच होती. कदाचित तिचीही असावी, कारण तसे नकारार्थी भाव तिच्या चेहऱ्यावर मुळीच नव्हते. लोकांच्या कुतूहलाच्या नजरा आमच्यावर पडत होत्या. तिरस्कार किंवा टीकेच्या त्या नव्हत्या, परंतु गावाला हे नवीन होते. त्याला एखादी निवांत जागा हवी होती, जिथे तिच्यासोबत 2-4 शब्द आत्मीयतेने बोलता येणार होते. आम्ही नदीवर पोहोचलो. काठावरून चालत एका मोठ्या खडकावर बसलो. नदी शांतपणे वाहत होती. पलीकडच्या काठावरची आंब्याची झाडे मागच्या काळ्याशार ढगांची पार्श्वभूमी घेऊन दुसऱ्या बाजूने पडणाऱ्या स्वच्छ पिवळसर सूर्यप्रकाशाने चमकत होती. नदीत पडलेला प्रकाश तिच्या स्वच्छ निळ्या पाण्यावर परावर्तित होऊन प्राजक्ताच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यामुळे तिचा चेहरा अजूनच खुलून दिसत होता. मंद आणि थंड वाऱ्यावर झाडाची पाने सळसळ करत होती. त्यांच्या मागच्या काळ्या कुट्ट ढगांची किनार त्या दृश्याला थोडीशी भयावह लय देत होती. प्राजक्ता आपले पाय नदीत सोडून त्यांना आपल्या तोंडाने अलगद स्पर्श करणाऱ्या माशांच्या स्पर्शामुळे खुदकन हसत होती. तिचे हसू खरोखरच खूप गोड होते. प्राजू? काय? तू मला प्राजू म्हणालास? हे बघा, हे फक्त मला माझ्या जिजाजीनेच म्हटलं पाहिजे. ती माझी फेवरेट आहे. ती लाडीवारपणे म्हणाली. मग काय म्हणू? आणि ठीक आहे, तूही म्हणालास तरी चालेल. ती हसतच म्हणाली. बरं, मला तू मेडिकलचं शिक्षण घेते आणि इथे मावशीकडे आली आहेस, या पलीकडे काहीही माहीत नाही. अच्छा, तर माझ्याबद्दल माहिती हवी आहे? कशासाठी? मी काय भूतभीत आहे का? अरे आपल्याला भेटून जेमतेम 8-9 तास झाले आहेत, तरी पण असे वाटते आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. प्राजक्ताचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाले होते. ती काही दिवस सरकारी दवाखान्यात काम करणार होती. मग त्यानंतर ती स्वतःचा दवाखाना सुरू करणार होती. तिला गरिबांविषयी विलक्षण काळजी होती. तिची आई पुण्यात प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होती आणि तिचे बाबा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. हे सर्व सांगताना तिच्या बोलण्यात एक मोकळीक नव्हती. जणू ती काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तिनेही त्याच्याबद्दल विचारले.
प्राजू, माझे बाबा नाशिकमध्ये एक नामांकित व्यापारी आहेत. मी 6 वर्षांचा असेल तेव्हा आईचं कॅन्सरने निधन झालं. मी एकुलता एक. बाबांनीच आईची माया दिली. सूर्यकांत काका आणि बाबा एकाच वर्गात होते, बालपणीचे मित्र. तुझ्या आईबद्दल सॉरी हां. तुला कसं वाटलं रे हे गाव? मला तर खूप आवडतं इथे. किती छान आहे ना. पण मावशी मला जास्त बाहेर निघू देत नाही. आताही तू सोबत आहेस म्हणून मला पाठवलं, नाहीतर मी फक्त त्या छोट्याशा मुलांचा खेळ पाहत बसते. आईच्या आठवणीने बदललेला त्याचा चेहरा पाहून तिने विषय बदलला. नशिबाने इथे आलोय, पण खरंच मन प्रसन्न झालं. नशिबात जे लिहिलंय ते विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही. कधीतरी निवांत यावं आणि इथेच छोटंसं घर घेऊन महिनाभर राहावं. शहरातल्या धकाधकीपेक्षा किती छान. पण सध्या वेळ चांगली नाही. इथे पावला पावलावर भय आहे आणि ज्या प्रकारे या घटना घडतात, मला इथले लोक अजिबात प्रसन्न वाटत नाही आहेत. त्यांच्या मनावर क्षणोक्षणी कसला तरी ताण पडलेला दिसतो. खरंय, मावशीसुद्धा सारखी चिंता करत असते. तुझ्या भेटीचं काय झालं? भेटल्या का जिजाजी? मला तरी वाटतं चिंता करणं स्वाभाविकच आहे. ज्या जागतिक घटना घडल्या त्यावरून तरी असंच वाटतं. पण चिंता हा मानवी जीवनाला चढलेला गंज आहे. हा चिंतारूपी गंज मनुष्याच्या जीवनाची झळाळी नष्ट करतो आणि मनुष्याला दुर्बल करतो. तू किती छान बोलतोस रे. तू कविता वगैरे करतोस का? नाही तर, मला वाचन जास्त आवडते. सतत काही ना काही वाचत असतो. आणि हो, भेटल्या त्या. खूपच वय झालंय त्यांचं आणि त्यांनी खूप सविस्तर माहिती सांगितली. तिचा खूप उपयोग होणार आहे. खरंच त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंब एक एक करून मृत्युमुखी पडले तरी त्यांनी जीवनाची लढाई हारली नाही. त्यांच्याशी गप्पा करायला मला खूप आवडतं. किती मस्त बोलतात ना त्या. खूप प्रेमळ आहेत त्या. श्रीकांत शांत बसून खडकावर पडलेले खडे एक एक करून नदीत फेकत होता. श्रीकांत, पण तुला विश्वास आहे असल्या गोष्टीवर? असल्या गोष्टी म्हणजे? हेच ते पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी वगैरे? माझा तर अजिबात विश्वास नाही. एक डॉक्टर म्हणून मला तरी वाटतं की हे एखाद्या माथेफिरूचं किंवा एखाद्या टोळीचं काम असलं पाहिजे. आता विज्ञानाच्या जगात असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे मला तरी पटत नाही. तुझा विज्ञानावर विश्वास आहे हे मान्य आहे आणि एक डॉक्टर म्हणून तू या अनुषंगाने विचार करत आहेस. परंतु सर्वच गोष्टींची उत्तरे विज्ञानात मिळतात असे नाही. काही अगम्य गोष्टी असतात, त्या मानवी मनाच्या आणि विज्ञानाच्या आवाक्याच्या बाहेर असतात. ते एक वेगळंच जग आहे, एक वेगळीच दुनिया. अगतिक तेही आपल्यात वावरतात. खूप सूक्ष्म हालचाली करून आपल्याला काहीतरी सांगण्याचा किंवा काही चेतावणी देण्याचा प्रयत्न करतात. जर आपण त्यांच्या दुनियेत काही छेडछाड केली तर आपला अंत हा निश्चित असतो. अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलंय, ऊर्जा ही कधीही नष्ट केली जात नसते आणि आत्मा म्हणजे एक ऊर्जा आहे. ती कमी जास्त स्वरूपात असते, पण ती असते हे नक्की. बापरे, हे माझ्या समजण्याच्या अगदी पलीकडचं आहे. तू एवढी शरीरयष्टी कमावली आहेस, एवढं छान बोलतोस. मग तू एखादा नट वगैरे झाला असतास. या भयानक गोष्टींच्या मागे का लागतोस? मला लहानपणापासूनच आवड आहे. मी सारखा भयकथा वाचत बसायचो. सारखा तोच विचार करत असायचो. कदाचित त्यामुळे मनाला एक वळण मिळालं, एक ओढ निर्माण झाली हे सर्व जाणून घेण्याची, त्याचा सखोल अभ्यास करण्याची. त्यामुळेच तुला समजणं फार अवघड आहे रे. नको एवढा विचार करूस. अंधार पडू लागला होता. चल, फार उशीर होतोय. मावशी वाट बघत असेल. आपण निघायला हवं. सूर्य अस्तास जात होता. त्याची सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर पडली होती. तिचे काळेभोर केस आणि मोठे बावदर्शी डोळे मनात प्रेमाची ज्योत पेटवू पाहत होते. त्याने तिला मावशीच्या घरापर्यंत सोडले. पुन्हा भेटण्याची दोघांना आशा होती, पण तसे दोघांनीही बोलून दाखवले नाही. तो वाड्याकडे परतत होता. दिवे लागणी झाली होती. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. प्राजक्ताचे, शर्मिलाचे वेगवेगळे विचार डोकं जड करत होते. चालताना तो त्या जळालेल्या घरापर्यंत पोहोचला. मन नको म्हणत असताना देखील त्याला तिथून जाणे भाग होते. तिथे एक वेगळीच हवा होती. ते घर जणू त्याला आपल्यात सामावू पाहत होते. आपला भूतकाळ त्यांच्याशी खूप जवळीकतेने जोडला गेला आहे असा भास होऊ लागला. एक आपल्याच भोवती पांढरा प्रकाश फेकणारा, जीर्ण होऊन कसा तरी तग धरून मध्येच बंद चालू होणारा. बल्ब सोडला तर त्या पलीकडे काळाकुट्ट अंधार होता. मन तेथून पुढे पाय ठेवण्यास कचरत होते. कधी नव्हे तर आज त्याला भीती वाटत होती. त्या अंधारात काही आकृत्या उभ्या राहून त्याला आपल्याकडे बोलवत होत्या. डोक्यात विचारांचे प्रचंड थैमान सुरू होते. जळून काळपट पडलेली ती वास्तू, कितीतरी वर्षे एक भयप्रद इतिहास आपल्या पोटात लपवून बसली आहे. अंधारात त्या वास्तूची चंद्राच्या अंधुक प्रकाशात काळी किनार एका विद्रूप सत्याची जाणीव करून देत होती. तो कसा तरी स्वतःला सावरत तिथून निघाला.
रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येक काळ्या कोपऱ्याची मनात धडकी भरत होती. आज त्याचे काळी जंगलातून येणाऱ्या प्रत्येक कोल्हे कुईने चिरत होते. कसाबसा तो वाड्यापर्यंत पोहोचला होता. पाटील वाट पाहत होते. जेवण वगैरे उरकून तो सरळ आपल्या खोलीत गेला. पाटलांनाही त्याचे काहीतरी बिनसले असल्याचा संशय आला, म्हणून त्यांनी त्याला काहीही विचारले नाही. बराच वेळ पलंगावर तसाच बसून राहिला. अजूनही डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते. बरेच असे आवाज तर ओळखीचे नव्हते. त्यांचे संवादही त्याच्या समजण्यापलीकडे होते. तो डोकं धरून बसून राहिला. थोडा वेळ ध्यान करण्याचा प्रयत्न केला. डोकं शांत झाले. माझ्या मनात असे विचार काय येत आहेत? याआधीही मी त्या जागेवरून गेलो आहे, तेव्हा असे विचार आले नाहीत. मग आताच का यावे? की मला त्या घटनेबद्दल माहिती मिळाली म्हणून कळत नकळत माझाही त्या घटनेशी संबंध जोडला गेला आहे. मीही त्या घडलेल्या गोष्टीचा हिस्सेदार झालो होतो. त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. पाटील पाठीमागे हात बांधून विचारमग्न होऊन एरझाऱ्या घालत होते. तो उठला आणि बाहेर जाऊन उभा राहिला. पाटील त्याच्याकडे येऊन म्हणाले, पोरा, जेव्हा मन शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे खडबळून जागं झालेलं आपल्याच लोकांच्या रक्ताचा घोट घेऊ पाहणारं भयानक दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. अगदी निरपराध जीवसुद्धा त्याने सोडले नाहीत. काय चूक होती त्या सखीच्या 6 महिन्यांच्या बाळाची? फक्त एवढीच की त्याने या जगात जन्माला यावं. पाटलांच्या डोळ्यात 2 टपोरे थेंब तरळले. श्रीकांतने त्यांना सावरले. हात धरून खुर्चीत बसवले. नाम्याही तिथेच होता. पाटलांनी त्यालाही खुर्ची आणून बसायला सांगितले. नाही रे सहन होत. माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने गावाची प्रतिष्ठा कमावली. मी आज या परिस्थितीला काहीही करू शकत नाही. आता मी काहीही झाले तरी या परिस्थितीला बदलवून टाकेन. पुरे आता. सहनशक्तीची सुद्धा एक सीमा असते. पुरुषाचे सौंदर्य कर्तृत्वातच असते. तुला काय माहिती मिळाली आतापर्यंत? त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. जसे मला भास होत आहेत तसे जर पाटलांना होऊ लागले तर, आणि पुढे मागे त्यांच्या जीवाला धोका उद्भवला तर? सॉरी, मी तुम्हाला नाही सांगू शकत. सांगू शकत नाहीस? पण का? मला तरी वाटते मी ही गोष्ट माझ्यापुरती मर्यादित ठेवायला हवी. कदाचित मी सगळा वृत्तांत ऐकल्यामुळे मला जे भास होत आहेत ते तुम्हालाही होतील. भास? कसले भास? तू जरा सविस्तर सांगतोस का? काका, माझा निष्कर्ष असा आहे की जो त्या घटनांविषयी जाणतो किंवा त्याच्याशी छेडछाड करू पाहतो त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. कारण तुम्हीच विचार करा, पुंजा, ते सुनील, मग सुधीर, मग तुकाराम, त्यानंतर नथू, त्याची आई, पत्नी आणि त्याचा मुलगा हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या घटनेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मग तसा तर मीही जोडलो गेलो आहे. मीही शेवंताला जाळले. मग मला का नाही झाले भास? हो, मला माहीत होतं की तुम्हाला हा प्रश्न पडेल. त्यामुळे तू मला सर्व काही सांगणार आहेस. जर तू हे मला सांगितलं नाहीस तर मी तुझी मदत कशी करणार? असाही मी या गोष्टीशी जोडला गेलो आहे आणि तुला एकट्याला मी या धोक्याच्या वाटेवर नाही चालू देणार. तुला मला सर्व काही सांगावेच लागेल. ठीक आहे, तर मग ऐका. ही घटना सुरू होते जिजाबाई देशमुखांच्या लग्नापासून. श्रीकांतने जिजाबाईंनी सांगितलेली माहिती थोडक्यात पाटलाला सांगितली. मध्येच केव्हा तरी सुरेशही तिथे येऊन बसला. पाटील अवाक झाले होते. ते बराच वेळ तसेच विचारमग्न होऊन बसून राहिले. त्यानंतर त्यांनी श्रीकांतला प्रश्न केला, तुझा काय निष्कर्ष आहे याबद्दल? तुझा अनुभव काय सांगतो? मी यावर बरेच संशोधन केले आहे. माझे बरेच रिसर्च पेपर पण प्रसिद्ध झाले. हे सर्व कर्मकांड आहे. एक काळी जादू, मंत्रतंत्र या गोष्टींशी निगडीत आहे. फार पूर्वी तंत्रविद्येचा उपयोग दूरवरच्या रोगाचे निदान करण्यासाठी केला जायचा. यालाच भानामती असेही म्हणतात. खरं तर याची सुरुवात फार पूर्वीपासून झाली. जेव्हा माणूस गुहेत राहायचा तेव्हा त्याला प्रश्न पडायचा की पाऊस, विजा, वारे, वनवे हे सर्व का होतात? त्यांनाही तयार करणारी, हे सर्व घडवून आणणारी एखादी शक्ती असावी. त्या शक्तीच्या सामर्थ्याने या सर्व गोष्टी घडत असाव्यात. मग लोक त्याची पूजा करू लागले. त्याच पूजेला ते यातू असे म्हणू लागले. मग या यातू शब्दाचा अपभ्रंश होऊन जादू हा शब्द तयार झाला. शतपथ ब्राह्मण या ग्रंथातही याचा उल्लेख आहे. इजिप्शियन, बाबिलियन, अरबी यांसारख्या संस्कृतीमध्येही यातू क्रियेचा उल्लेख आढळतो. मृत पितर हे कडक स्वभावाचे असतात. त्याचा काही कोप होऊ नये म्हणून इजिप्शियन संस्कृतीत अनेक कर्मकांड केले जात असत. अरब संस्कृतीत सैतान आणि ख्रिश्चन धर्मात ब्लॅक मेस म्हणून प्रार्थना होत असत. आजपर्यंत या विद्येचा वापर करून हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. यातू क्रियेचे 2 प्रकार पडतात. एक शुक्ल यतू, जसे मी तुम्हाला सांगितले. पूर्वी दूरवरच्या व्यक्तीच्या रोगाचे निदान, पाऊस पाडणे, एखाद्या नैसर्गिक आपत्तीचे निवारण, संतती प्राप्तीसाठी याचा उपयोग व्हायचा. त्यातही कधीकधी नरबळी दिला जायचा.
याचा दुसऱ्याचे धान्य आपल्याकडे यावे, दुसऱ्याला आजार व्हावे, शत्रू रक्ताची उलटी होऊन मरावा, एखाद्याची बायको वांझ राहावी म्हणून हे केले जात होते. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त प्रमाणात केले जाते. हे लोक वेगवेगळ्या गटांमध्ये राहतात. ते या विद्येत खूप पारंगत असतात. म्हणजे काही अंतरावर जरी एखादी सुप्त शक्ती जन्म घेत असली की यांना ते कळते. मग ते तिचा मागोवा घेत तिथे येतात, जशी शेवंता. त्यानंतर जादूटोणा करून त्या शक्तीचे एक मोठे, बलवान आणि अधिक भयानक रूप तयार करतात आणि लोकांचे आणि गावांचे जीवन उद्ध्वस्त करतात. आपण जर इथे घडलेल्या घटनेचा या गोष्टीशी मेळ घालण्याचा प्रयत्न केला, जशी शर्मिलाने केलेली आत्महत्या, तिच्या मृत्यूत एक वेदना होती, राग होता, काही लोकांबद्दल चीड होती. तिचा आत्मा तसाच भटकत राहिला. तिचा कुठल्या तरी गोष्टीत जीव अडकणे किंवा काही लोकांचा बदला घेणे हे साहजिक कारण असू शकतं. त्यानंतर ती राहत होती त्या घराला अचानक आग लागणे, तेही एवढी भयानक. त्यानंतर या आत्महत्येचा प्रत्यक्षपणे आलेला जिजाबाईंच्या कुटुंबाशी संपर्क, कारण ते सर्वात जवळचे होते. त्यांचे सासरेबुवांचे अचानक गायब होणे, दौलतरावांचा छिन्न विछिन्न देह फास घेतलेल्या अवस्थेत जंगलात आढळणे आणि सासूबाईंचा मृत्यू, या सर्व गोष्टी शर्मिलाच्या मृत्यूशी जोडल्या गेल्या आहेत. आणि हे सर्व लोक असाधारण मृत्यूच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्या तृप्त आत्मे शोध प्रतिशोध घेण्यासाठी वाकलेल्या खांद्याने गल्लोगल्ली आपले भक्ष्य शोधत फिरणे साहजिकच. शेवंता ही अशीच यातुविद्या करणारी होती. पण पुंजा, त्याच्याकडे पाहून तर वाटत नव्हते की तोही यात सामील आहे. किती विश्वास होता मला त्याच्यावर. हो, पण मला तरी वाटतं की तो यात सामील नसावा. काय म्हणतोय तू? त्याचं खोपटं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हो, पण तुम्ही शेवंताला बघितलं, पुंजाला नाही. खरं तर पुंजा यात सामीलच नसावा, कारण तुम्ही म्हणालात की त्याचे नुकतेच लग्न झाले असावे, गावात येण्याच्या 2-3 महिन्यापूर्वी. शक्यतो ही यातुविद्या वापरून कोण्या प्रेतास किंवा एखाद्या क्रूर आत्म्यास उद्दीपित करणे या गोष्टी श्रावण महिन्यात जास्त केल्या जातात. त्याच महिन्यात जास्तीत जास्त रोगराई पसरलेली असते. दिवस छोटे होत जातात. ढगांमुळे काळोख दाटलेला असतो. कदाचित शेवंता हे कर्मकांड करते याची त्याला कल्पना नसावी. जेव्हा त्याला पुसटची कल्पना आली त्याने तिला विरोध केला असावा, परंतु तो आजारी होता असेच तुम्हाला सांगितले होते ना? होय. हो, तर त्याला अंथरुणावर खिळवून ठेवणे शेवंतासाठी काही अवघड नव्हते. पण जेव्हा त्याने तिचे खरे रूप पाहिले, जे तुम्ही पाहणारच होतात, त्यापूर्वीच तुम्ही तिला अटकले. तेव्हा त्याने जीव वाचवावा म्हणून जवळच्या जंगलात आसरा शोधण्यासाठी धाव घेतली. परंतु त्याला याची कल्पना नव्हती की ज्या जंगलात तो बचाव करण्यासाठी धडपडत होता, त्याच जंगलात त्याच्या रक्ताचा घोट घेण्यासाठी आसुसलेल्या विद्रावक आकृत्या होत्या. एक रोगी शरीर किती प्रतिकार करू शकेल त्या अमानवी पाशवी शक्तीचा? त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. विचार न केलेलाच बरा. म्हणजे अशी काहीतरी वस्तू आहे ज्यात शर्मिलाचा जीव अडकला होता. त्याच वस्तूसाठी तिचा आत्मा इतरांचा सूड घेऊ पाहत असेल. त्याच्याशी निगडीत सर्वांचा जीव ती घेत आहे. अगदी बरोबर ओळखलात तुम्ही. आपल्याला तीच गोष्ट ओळखून तिचा नायनाट करायला हवा. ती नष्ट केल्याशिवाय तिचा आत्मा काही जाणार नाही. झाड तोडून काहीही मिळणार नाही. पण अशी कुठली वस्तू होती? ती पेटी. जिजाबाईंनी सांगितलं होतं की तिच्याकडे एक लाकडी पेटी होती. त्यात काय होतं ते त्या घरात तिच्याखेरीज कोणालाही माहीत नव्हतं आणि ती त्या पेटीच्या जवळही कोणाला फिरकू देत नव्हती. मग ती पेटी सापडेल कुठे? तोच तर मोठा गहन प्रश्न आहे. ती पेटीच या सर्व गोष्टींचं मूळ आहे. पण ती शोधून नष्ट करणं अजिबात सोपं नाही. त्यात कदाचित जीवही गमवावा लागेल, कारण ती या गोष्टीला नक्कीच विरोध करेल, तोही अतिशय तीव्र, याआधी कधीही न केलेला. आणि जसे जसे लोक तिचे भक्ष्य होत आहेत तसे तसे तिचे रूप आणि शक्ती अधिकच भयानक होत जात आहे. आपण लवकरात लवकर शोध घ्यायला हवा. पाटील दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफून विचार करू लागले. श्रीकांत विचार करत बसला होता. थोड्या वेळाने सर्व आपापल्या खोलीत झोपी गेले. सुरेश आणि नाम्या एकाच खोलीत झोपायचे. ते रात्री सुरेशला अर्धीच हकीकत समजली होती. काहीतरी पेटीबद्दल ते बोलत होते. नाम्याला विचारले असते पण तो झोपला होता. घरात उकडत होतं. झोपही लागत नव्हती म्हणून तो बाहेर आला. बाहेरचा लाईट चालूच होता. रिमझिम पाऊस पडून गेला होता. थंड वारा सुटला होता. डोक्यात सारखे त्याच पेटीबद्दलचे विचार घुमत होते. त्याने खाट आडवी केली आणि काळ्याकुट्ट आभाळाकडे पाहत पडला होता. तोच पाटलांचा कुत्रा जोरजोराने भुंकू लागला. मध्येच विवळू लागला. सुरेशने त्याला हाकलले. पुन्हा तो कुत्रा अंधाराकडे बघून विवळू लागला.
सुरेश उठून बसला. कुत्र्याला 2-3 शिव्या हसडल्या आणि काय आहे ते पाहण्यासाठी अंधारात टॉर्च चमकवून पाहू लागला. बुटकी आकृती दिसत होती. काय असेल तो विचार करू लागला. थोडा पुढे चालत गेला आणि मोठ्याने विचारले, कोण आहे रे तिथं? काहीही उत्तर आले नाही, पण एक सडका वास आला. तो रागारागात शिव्या हसडत अजून पुढे चालत गेला. काळसर कुबडं शरीर, संपूर्ण अंगावर केस, मोठी आणि धारदार नखे. ती जंगलाकडे तोंड करून बसली होती. त्याच्या अंगाला काटा आला. एवढ्या थंडीतही दरदरून घाम फुटला. तोच त्या आकृतीने आपली मान गरकन फिरवली. शरीर तसेच राहिले. तिचे तोंड एखाद्या अस्वलाप्रमाणे दिसत होते. धारदार सुळे, लाल भडक डोळे. तिने मान एका बाजूला वाकवली. तोच सुरेशचीही मान एका बाजूला वळली. प्रचंड वेदना झाल्या, पण कंठातून अजिबात आवाज निघत नव्हता. फक्त कणण्याचा आवाज आला आणि घाबरून मागे पळणार तोच त्या आकृतीने त्याच्यावर झडप घातली. मानेचा भला मोठा लचका तोडला. रक्ताची चिरकांडी उडाली. तो खाली पडला. शरीर तडफडत होते. सर्वांग थरथर करत होते. मानेतून रक्ताची धार लागली होती. त्या सावलीने ते संपूर्ण माती चिकटलेले, रक्ताने माखलेले लखतर तोंडात पकडले आणि फरफटत जंगलाकडे घेऊन गेले. अंगणात आजूबाजूची कुत्री सारखी रडत होती. पाटील डोळे चोळतच बाहेर आले आणि एक जोरदार शिवी हसडून कुत्र्यांच्या विव्हळणाऱ्या टोळीकडे दगड भिरकावला. तशी सगळी कुत्री पांगली. नाम्या, ए नाम्या, सुरेश कुठं गेला र? चहाची तलब लागली बघ. दूध नाही काढलं त्यानं? सकाळपासून दिसला नाही, गेला असेल गावात. असं न सांगता अजूनपर्यंत असं नाही झालं. तेवढ्यात श्रीकांत तिथे आला. काय झालं काका? अरे हा सुरेश गाईचं दूध न काढताच कुठेतरी गेला. ए नाम्या, तूच काढ रे. नका मालक, ती गाय लई मारकी आहे. फक्त त्यालाच दूध काढू देती. मागच्या वक्ताला मला अशी जोरात लात घातली होती. मी अंगणात आणि तांब्या घरात. म्या नाही जाणार तिच्याजवळ. सगळे जोरजोराने हसू लागले. बरं बाबा, मी काढतो. पाटील दूध काढायला गोठ्याकडे निघाले. त्यांचं लक्ष त्यांच्या कुत्र्याकडे गेलं. श्रीकांतही ओट्यावर उभा राहून त्याचंच निरीक्षण करत होता. वाड्यासमोरच्या वावरात तो कुत्रा काहीतरी उकरत होता, भुंकत होता, मध्येच विवळत होता. श्रीकांतही तेच पाहतोय हे पाटलांनी पाहिले. काल रात्री लई विवळत होती कुत्री. शिवी हसडत पाटील म्हणाले. दोघांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली आणि दोघांनी एकदा एकमेकांकडे बघितलं आणि दोघेही धावतच तिकडे जाऊ लागले. नाम्याला काय झाले ते अजिबात कळले नाही. त्यांना पळत येताना पाहून कुत्रा दोघं पायात शेपटी घालून दूर पळाला आणि दुरून त्यांच्याकडे पाहू लागला. तेथे खूप सारे रक्त सांडले होते. नाम्याच्या चपला पडल्या होत्या. काहीतरी ओढत नेल्याचे ठसे पडले होते. पाटलांनी जोरात हंबरडा फोडला. ते त्या ठशांच्या मागे धावले. श्रीकांतही त्यांच्या मागे धावला. ते ठसे जंगलात जात होते. श्रीकांतने त्यांना पकडले. पुढे जंगलात जाऊ दिले नाही. पाटील त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मोठमोठ्याने रडू लागले. कदाचित मी कालच लक्ष दिले असते तर आज सुरेश असता, असे म्हणून टाहो फोडत होते. नाम्या जमिनीवर गुडघे टेकून हुंदके देत होता. जड अंतकरणाने त्याचे अंतिम संस्कार केले. पाटील जेवणाला स्पर्शही करत नव्हते. अगदी लहानपणापासूनच त्याला सांभाळलं होतं. त्याचे आईवडील पाटलांचीच चाकरी करत. दोघेही टीबीच्या आजाराने दगावले होते. तेव्हापासून नाम्या आणि सुरेश दोघांनाही पाटलांनी पोटच्या पोऱ्याप्रमाणे सांभाळलं होतं. अतिशय विश्वासू होती. कधीही पाटलांचा शब्द टाळला नव्हता त्यांनी. त्यांच्यामुळे वाडा अगदी भरलेला वाटायचा. सुरेशच्या मृत्यूची बातमी कानावर आली होती. आज आठवडा झाला. श्रीकांत भेटायला आला नव्हता. कसा येणार? किती दुःखात असेल ते कुटुंब. आणि मी किती स्वार्थी विचार करते. मी प्रेमात तर नाही पडले ना त्याच्या? नाही, असे नाही होऊ देणार. आम्ही ओळखतोच तरी किती. फक्त 2 भेटी, एवढ्या लवकर प्रेमात पडणं. आणि त्याला मी आवडत नसले मग? छे बाई, त्याच्याशिवाय खरंच करमत नाही. वाट बघण्यातही किती वेगवेगळ्या भावना असतात नाही? दुःख, आनंद, आठवणी या सगळ्यांचं मिश्रण असतं. रोज ती दुपारपर्यंत उंबऱ्यात बसून संध्याकाळ होण्याची वाट पाहायची. रोज. आता ऐकूया चॅनलचे सदस्य चॅनलबद्दल काय म्हणतात. सौरभ सर म्हणतात, मस्त स्टोरी. आता तर पूर्ण फॅमिलीचा डेली रुटीन झाला आहे. रात्री झोपताना ब्ल्यूटूथ स्पीकरवर तुमच्या स्टोरी, त्याशिवाय झोप नाही येत. धन्यवाद सौरभ सर. तुमच्या या प्रेमामुळेच आपले चॅनल प्रगती करत आहे.
मयुरी पाटील म्हणतात, सुपर्ब सर, कथा तर छान आहेच, पण तुमचं वाचन एक नंबर. धन्यवाद मयुरी मॅम. मागील काही दिवसात तुम्ही प्रहस्त कथेचे दोघी पर्व बघून समीक्षण केले. खूप धन्यवाद. साक्षी मॅडम म्हणतात, सर मला खूप दिवसांपासून कामामुळे तुमच्या कथा ऐकायला वेळ भेटत नव्हता. आज सर्व कथा ऐकल्या. विळखा कथा छान आहे व भीतीदायक आहे, पण खरं सांगू तर तुमच्या कथा काम करतानाच ऐकू वाटते, जेवताना अजिबात नाही. कारण जेव्हा तुम्ही कथा सांगता तेव्हा ऐकणारे ती कथा इमॅजिन करत असतात. बाकी कथा छान आहे. खूप धन्यवाद साक्षी मॅम. तुम्हाला कथा भीतीदायक वाटली यातच आमचे यश आहे. तुमची सोबत अशीच असू द्या. आकाश सर म्हणतात, पाटील तर खूपच नॉर्मल आहे. अजून काही कळायला मार्ग नाही. कन्फ्युजन झालंय लई. काय आहे पुढे काय माहीत. आकाश सरसुद्धा खूप आधीपासून आपल्या चॅनलचे सदस्य आहेत. अगदी पहिल्या भागापासून रहस्य उलगडण्याचा यांचा प्रयत्न असतो आणि खरेच ते कथेचा शेवट होण्याआधीच गुन्हेगार शोधून ठेवतात. अक्षय बाटेकर म्हणतात, भाई मी तुझ्या स्टोरीची वाट बघत असतो आणि रात्रीच 3ला ऐकतो. सारिका आणि कंपनीमध्ये कोण नसतं तेव्हा. खूप डेंजरस वाटतं रे दादा. खूपच छान असतात तुझ्या स्टोरी आणि असेच भारी स्टोरी टाकीत जा रे दादा. एकदम कडक आहे बघ ना. खूपच छान आहे तुझा आवाज. डेंजरस वाटतं भावा. एकदम हॉरर रे भाई. एकदम अचानक पण भास पण होतात रे भावा. खूपच छान आहे. काय बोलू अक्षय सर. आभार मानले तेवढे कमी आहेत. कधीच नव्हते वाटले एवढा सपोर्ट आम्हाला मिळेल. शालिनी सुमेश म्हणतात, आय एम ग्लॅड दॅट आय हॅव सबस्क्राईब धिस चॅनल. धन्यवाद शालिनी मॅम. तुमचे मनोरंजन करण्याची क्षमता आम्हाला तुमच्या या सपोर्टमुळेच मिळते. कैलाश घोडके म्हणतात, खूप मस्त आहे स्टोरी आणि आवाज पण. सर तुमचे फॅन झालो आम्ही तर. स्टोरी तर अप्रतिम आहे. धन्यवाद सर. अश्विनी पाटील म्हणतात, सर अप्रतिम कथा आहे. काय बोलावे. उत्तम सादरीकरण करण्यात आले. कथेला अनुरूप आवाज, कथेला अनुरूप चढ उतार. सुंदर. धन्यवाद अश्विनी मॅडम. तुमच्या या सपोर्टसाठी मनापासून आभारी आहोत. काव्या चौधरी म्हणतात, मस्त. वॉज इगरली वेटिंग फॉर इट अँड युअर व्हॉइस इज आउट ऑफ द वर्ल्ड दादा. धन्यवाद काव्या मॅम फॉर युअर सपोर्ट. प्रसाद पोतदार म्हणतात, नेहमीप्रमाणे छान. शब्द नाहीत बोलायला, फक्त छान छान आणि छानच. उत्तरोत्तर चॅनलची भरभराट हो आणि लवकरच तुमचे 10 करोड सबस्क्रायबर होत, हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना. धन्यवाद प्रसाद सर. एवढे सबस्क्रायबर हो अथवा न हो, पण जेवढे आहेत ते खूप प्रेमळ आहेत. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मित्रांनो धन्यवाद. तुम्ही सर्व एवढे बूस्ट आपल्या चॅनलला देत आहात. नवीन व्ह्युअर्सने सबस्क्राईब करा. आपल्या नेहमीच्या सदस्यांनी कमेंट्स करा. तुमच्या मित्रमंडळींपर्यंत चॅनल पोहोचवा. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या.